बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून विनंती बस थांब्याचा शुभारंभ। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे आणि बोरामणी ग्रामस्थांच्या प्रयत्नातून विनंती बस थांब्याचा शुभारंभ सोलापूर एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक नागेश रामपुरे आणि सुनील भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले। बोरामणी येथे एसटी बस थांबा नसल्याने बोरामणी ग्रामस्थांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। ही अडचण लक्षात घेऊन माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे यांनी सोलापूर एसटी आगार प्रमुखांना विनंती एसटी बस थांबा होण्याबाबत निवेदन दिले होते। त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत सोलापूर एसटी महामंडळाने बोरामणी बस थांब्याला तात्काळ परवानगी दिली। त्या निमित्ताने बोरामणी विनंती बस थांब्याचा शुभारंभ आज रविवारी करण्यात आला। बोरामणी येथे विनंती बस थांबा झाल्यामुळे बोरामणी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। विनंती बस थांब्यासाठी बनवण्यात आलेल्या 2 बोर्डांपैकी एक बोर्ड माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे आणि दुसरे बोर्ड माजी सरपंच राजकुमार हलसगे यांनी स्वखर्चातून बनवले आहे। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे यांच्यासह माजी सरपंच राजकुमार हलसगे, चन्नवीर मडगे, रफिक मुजावर, सोसायटी चेअरमन भारत कवडे, वजीर मुजावर, आप्पा हलसगे, माजी सरपंच माणिक ननवरे, उपसरपंच संजय माळी, श्याम भोसले, राज साळुंके, अंकुश राठोड, राजकुमार हुक्केरे, विश्वनाथ हेबळे, तेरे नाम, योगीनाथ करके, राजकुमार वाघमारे, विकास भोसले, दिलीप जेवळे, योगीनाथ करके, व्यंकप्पा पवार, शोएब पटेल, मारुती वाघमारे, नितीन मोहिते, नागनाथ विभूते, अप्पू भगरे, नन्नू नदाफ, विश्वनाथ स्वामी, चंद्रकांत जेवळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। सरपंच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या साहेबांनी आम्हाला निवेदन दिलं होतं की आमच्या इथे 20,000 लोकवस्ती असलेलं गाव आहे, तर आमच्या गावाला बस थांबा मिळावा। त्यांच्या मागणीस मान्य देऊन उद्यापासून आम्ही आजपासून सर्व रापा बस इथे थांबतील याची आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आजच्या या विनंती थांब्याच्या उद्घाटनाला बोरामणी ग्रामस्थांनी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यांची जी मागणी आहे ती अगदी रास्त मागणी आहे की बोरामणी हे ग्रामपंचायत जरी असली तरी तेथील लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यांच्या निवेदनाचा मान ठेवून जास्तीत जास्त मॅक्झिमम सोलापूर डेपोतल्या सर्व गाड्या इथे बोरामणीला थांबा देतील व तसेच ज्या उमरगा आगाराच्या गाड्या आहेत किंवा इतर विभागातून येणाऱ्या गाड्यांना देखील बोरामणी थांबा देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तसे लेखी आदेश काढण्याचा प्रयत्न करू। एस टी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक मान्य श्री रामपुरे साहेब व सुनील भोसले साहेब यांच्या हस्ते एस टी बस थांबा उद्घाटन झालेले। यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते आणि साहेबाला आम्हाला एक विनंती करायची होती की ज्यावेळेस आमचे बोरामणीचे नागरिक जर सोलापूरवरून बोरामणीला यायचं असेल तर सोलापूर ते नळदूरचे तिकीट काढायला लावतात आणि नळदूर ते बोरामणीला यायला पाहिजे असेल तर सोलापूरचं तिकीट काढायला लावतात। त्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केलं होतं की साहेब एस टी थांबा आणि आमच्या गावाला न्याय मिळावा, कारण का जे एक्सप्रेस गाड्या उभारत नव्हते आणि आमच्या ह्या विशेष शासनाचा लाभ महिलांना मोफत होतं ते महिलांनाचा लाभच मिळत नव्हतं। त्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली होती आणि साहेबांनी आजच्यापासूनच एस टी थांबण्याची विनंती केली आणि उद्यापासून 8 दिवस स्वतः वाहतूक नियंत्रक साहेबांनी स्वतः येऊन उभारून सर्वांना सूचना देत आहेत आणि सर्व कायमस्वरूपी हे साहेबांनी स्वीकारले। तर त्याबद्दल मी रामपुरे साहेबांचा व भोसले साहेबांचा बोरामणीच्या ग्रामपंचायत वतीनं मी आभार मानतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।